ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय. बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत. असं केलं असं आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत. कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्यात गंगेत. किंबहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करीन की असा हिमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. हिम्मत लागते सगळं बोलायला. आपल्या मनात तर बोलताना हिम्मत लागते. आम्ही कदरू झालो आहोत, आम्ही गांडू झालो आहोत, छंड झालो आहोत. आम्ही बोलायला पण घाबरतो की नको आपल्या मागे लागतील. बिंदास बोललेत राज ठाकरे जे मनात येते आणि ते अनेक भारतीयांच्या मनात आहे. श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही. एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं. मग मध्ये राज कपूरनी चित्रपट पण काढला. लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा. लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत. अजून पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं. डोकी हलवा नीट. राज ठाकरेच्या डेअरिंगला जेव्हा बकरी कापून जी घाण पाणी सोडलं जातं तेव्हा कोण विचारत नाही. आता ह्या रमजानच्या नावाने आता मोहम्मद अली रोड या भागात जाऊन बघा, रात्री काय धिंगाणा टाकला जातोय. सगळ्या खाऊन पिऊन घाण खालती टाकतात तेव्हा कोण विचारत नाही. सगळे प्रश्न हिंदू समाजालाच विचारायचे, सगळे प्रश्न हिंदू धर्मालाच विचारायचे. एवढीच हिंमत आहे तर बाकी सगळ्या ईदच्या टायमाला आणि बकरीदच्या टायमाला विचारा ना. मोहरमच्या टायमाला जेव्हा प्राण्यांवर सळ्या घातल्या जातात तेव्हा कोण विचारत नाही की का सळ्या घुसवतात. माझा मुद्दा आहे की आमच्या हिंदू धर्माच्या आस्थेबद्दल श्रद्धेबद्दल कोणी प्रश्न विचारू नये आणि असे विचारायचंच असेल तर अन्य धर्मांना पण विचारायची हिंमत दाखवावी. बकरी ईदच्या टायमाला पण विचारा. या रमजानच्या टायमाला पण जे रात्री धिंगाणा घातला जातोय ना, 12च्या नंतर दुकानं विकणं हे सगळे जे काय मोहम्मद अली रोड आणि इथे धिंगाणा घातला जातोय ना नळ विजारमध्ये, तिथे पण विचारा ना काय चालू आहे ते सगळी नाटकं. कुंभमेळ्यामधून आणलेल्या गंगाजलावर बोलताना राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणावर टीका केली. गंगेतल्या प्रदूषणाबद्दल आसूड ओढत राज ठाकरेंनी नाव न घेता भाजपाच्या गंगा स्वच्छतेच्या मोहिमेवर सवाल केला. अरे हाड असं म्हणत त्यांनी बाळा नांदगावकरांनी आणलेलं गंगाजल प्राशन करण्यासही नकार दिला. यावरूनच भाजपच्या नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. ईदीच्या काळात बकऱ्या कापून घाण पाणी सोडलं जातं तेव्हा कोणी काही बोलत नाही. रमजान ईदीच्या नावाखाली मोहम्मद अली रोड यासारख्या भागात जाऊन बघा, रात्री सगळं खाऊन पिऊन घाण रस्त्यावर टाकतात तेव्हा त्यांना कोणी जॉब विचारत नाही. सगळे प्रश्न फक्त हिंदू समाजालाच विचारणार असा सवाल करत नितेश राणे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. एवढीच हिंमत आहे तर बकरी ईद आणि रमजान ईदीच्या वेळी विचारा. मोहरम या सणाच्या वेळी प्राण्यांमध्ये सळी भोसकल्या जातात तेव्हा कोणी बोलत नाहीत, प्रश्न करत नाहीत असं म्हणत नितेश राणे राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरून भडकले. पुढे ते असंही म्हणाले की हिंदू धर्म आणि समाजाच्या आस्थेबद्दल कोणीही प्रश्न विचारू नये आणि जर विचारायचे असतील तर अन्य धर्मांना देखील सवाल विचारण्याची हिंमत दाखवावी असं नितेश राणे यांनी राज ठाकरे यांना म्हटलेलं आहे. तर नितेश राणे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.